हे लॅक्स मध्ये नेफ्रॉन आहे बिकॉज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी आर नेफ्रॉन्स. ओके, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं बघा. दीज आर एक्सक्रीटेड. आणि मग हे एक्सक्रीशन का करायचं? सो टू मेंटेन द होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिस म्हणजे काय? होमिओ इज आतलं इन्व्हायरमेंट, बॉडीचं होम, बॉडीचा होम. अँड स्टॅसिस इज कॉन्स्टंट. ओके, बॉडीच्या आतल्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट फॉर्म मध्ये ठेवायच्या म्हणून होमिओस्टॅसिस. जोपर्यंत बॉडी नॉर्मल आहे, जोपर्यंत बॉडी कन्सिस्टंट स्ट्रेस मध्ये नाही जाते, जोपर्यंत सगळे बॉडीचे फॅक्टर्स नॉर्मल आहे, तोपर्यंत हे सगळे ऑर्गन प्रॉपरली काम करतात, सगळे हॉर्मोन्स प्रॉपरली रिलीज होतात. अँड ऑल ऑफ देम अँड किडनी too is helping to maintain this homeostasis. So kidney is meant to maintain the homeostasis. Homeostasis, write it down. आता बऱ्याचदा तुम्हाला होमिओस्टॅसिस हा वर्ड ऐकायला येईल, बऱ्याचदा मी तुम्हाला विचारत राहील काय आहे होमिओस्टॅसिस. सो होमिओस्टॅसिस इज इंटरनल इन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी हॅज केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे कसं, आपण सपोजिंग आपण साधं उदाहरण घेऊ. ग्लुकोज, ब्लड ग्लुकोज लेवल आहे ती 80 to 120 एवढी पाहिजे बॉडीमध्ये नॉर्मल. याच्या पलीकडे जर गेली 80 to 20 मिलीग्रॅम पर ml च्या जर ती पलीकडे गेली, त्याचं एक युनिट आहे, त्याच्या पलीकडे गेली तर आपण काय म्हणतो त्याला? त्याच्यापेक्षा ब्लड शुगर वाढली तर आपण काय म्हणतो? पर्सन इज डायबेटिक. डायबिटिक. डायबिटिक आहे म्हणजे का डायबिटिक झाला? का झाला तो डायबिटिक? बिकॉज ऑफ इन्सुलिन डेफिशियन्सी. इन्सुलिन कोणी तयार केलं? डायजेशन मध्ये बघितलं ना, पॅन्क्रियाज मधले कुठले सेल? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन मध्ये कोण? अल्फा की बीटा? बीटा. 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 आणि अल्फा? ग्लुकेगॉन. येस, अल्फा इज ग्लुकॅगॉन, बीटा इज इन्सुलिन. आणि म्हणून मग हे बॉडीचं इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट राहिलं का? नाही, कारण ब्लड शुगर वाढली. सो नो होमिओस्टॅसिस. ओके, सो असे खूप फॅक्टर्स आहेत. आपण जेव्हा पॅथॉलॉजी रिपोर्ट बघतो तेव्हा मध्ये खूप फॅक्टर्स आहेत. सो ऑल दीज फॅक्टर्स, हार्मोन्स आहेत, वेगवेगळे बायोकेमिकल पॅरामीटर्स आहेत. ओके, सो हे सगळे कॉन्स्टंट ठेवण्याचं काम बॉडीमध्ये करणारे किडनी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन डुईंग परफॉर्मिंग फॉर द बॉडी, दॅट इज अ होमिओस्टॅसिस. सो हे सगळं एक्सक्रीशन करायचं टू हेल्प और टू मेंटेन द होमिओस्टॅसिस इन टू द बॉडी. बॉडीच्या आतमधलं नॉर्मल. आणि नॉर्मल नसेल बॉडीच्या आतमधलं तर आपल्याला पण त्या दिवशी अनइझी होतं, काहीतरी गडबड आहे असं जाणवायला लागतं. बॉडी गिव्ह सिम्पटम्स. ओके, आणि सो एक्सेस ऑफ वॉटर आणि नायट्रोजनस वेस्ट किंवा नायट्रोजनस वेस्ट विच आर गेटिंग डिझॉल्व्ड इन वॉटर इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी व्हाया दिस किडनी. सो नायट्रोजनस वेस्ट लक्षात ठेवा. नायट्रोजनस वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन कंपाऊंड पाहिजे. तो कसा आला? प्रोटीन पासून आला. अदरवाइज वी विल नॉट से इट ॲज अ नायट्रोजनस वेस्ट. ओके, so kidneys are involved in the homeostasis of the body fluid. Homeostasis म्हणजे मेजर, जसं मी म्हटलं, osmoregulation. So to maintain the salt and water level constant into the body. आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत परत. osmoregulation मध्ये there are two kinds. So on the basis of osmoregulation, write it down. ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात किंवा अॅनिमल किंगडम मध्ये मी परत विचारेन, तिकडे पण येईल ते. ऑन द बेसिस ऑफ ऑस्मोरेग्युलेशन animals are classified into two, that is a osmoregulator and osmoconformer.
ऑस्मोरेग्युलेटर अँड ऑस्मोकॉन्फॉर्मर. ओके, आता ऑस्मोरेग्युलेटर कोण आहे तर आपण आपलंच उदाहरण घेऊ. वी आर ह्युमन्स आर ऑस्मोरेग्युलेटर. अलॉंग विथ द ह्युमन मोस्ट ऑफ, आपण पण व्हर्टिब्रेटच आहे, बट मोस्ट ऑफ द व्हर्टिब्रेट्स आर ऑस्मोरेग्युलेटर. म्हणजे काय, समजा मला, जसं मी मगाशी पण म्हटलं, मला बीपी डाऊन झाला आणि कोणीतरी मला खूप सॉल्ट असलेलं पाणी दिलं प्यायला, मग लगेच माझी किडनी डॅमेज होतीये का? नाही. काय करेल माझी किडनी, हे खूप सारं सॉल्ट आहे ते बाहेर टाकून देईल युरिन मधनं. खूप सारं सॉल्ट युरिन मधनं बाहेर जाईल. म्हणजे काय, माझ्या बॉडीने सॉल्ट आणि वॉटर लेवल मॅनेज केली. म्हणजे वी आर पॉवरफुल. आपली एक्सक्रिटरी सिस्टीम अतिशय छान इव्हॉल्व झालेली आहे. ओके, वी आर स्ट्रॉंग, वी कॅन मेंटेन दॅट. ओके, सो समुद्रात आपण स्विमिंगला गेलो समजा, जे समुद्रात स्विमिंग करणारे आहेत, थोडंफार पाणी समुद्राचं जातच ना, ते किती खारट पाणी, मग काय होतं, लगेच किडनी डॅमेज होते का? नाही. आपली किडनी बॅलन्सेस दॅट. सो किडनी बॅलन्सेस दिस सॉल्ट अँड वॉटर. किडनी बॅलन्सेस दिस salt and water. Okay, so most of the vertebrate, in fact humans also, because we are vertebrates, we are osmoregulator. मग ऑस्मोकॉन्फॉर्म, हे ऑस्मोरेग्युलेटर व्हायला खूप एनर्जी लागते, एटीपी भरपूर लागतात, आणि म्हणून आपल्याकडे ते एटीपी जनरेशन चांगलं होतं. सो आपली किडनी ते एनर्जी इन्व्हेस्ट करून ऑस्मोरेग्युलेशन प्रॉपरली करते. आता ऑस्मोकॉन्फॉर्मर काय आहे, बरेचसे इनव्हर्टिब्रेट्स, व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट अॅनिमल, ऍटलीस्ट तुम्हाला तेवढं बेसिक माहिती असेल. ओके, सो ऑल मरीन इनव्हर्टिब्रेट अँड ऑल फ्रेश वॉटर इनव्हर्टिब्रेट्स. ओके, ऑल फ्रेश वॉटर इनव्हर्टिब्रेट्स, दे आर ऑस्मोकॉन्फॉर्मर. आता म्हणजे काय, ह्यांच्या एक्सक्रिटरी सिस्टीम पॉवरफुल नाही, त्याच्यामुळे जसं सराउंडिंग आहे तसं त्यांना स्वतःला ऍडजस्ट करायला लागतं. म्हणजे कसं, मी इथे एक्सप्लेन करते. हा, म्हणजे कसं बघा, आता मी दोन हे घेते, दोन टँक येथे. ओके, हा एक टँक आहे, ह्याच्यामध्ये हा फिश आहे, हा फिश आहे, आणि हे सगळं सॉल्ट आहे, सॉल्ट वॉटर आहे, म्हणजे मराईन वॉटर आहे. ओके, हा, सो दिस इज अ मराईन वॉटर, खारट असणार आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग आता हा फिश जो आहे, जनरली फिश किंवा आपला पण ब्लड प्लाझ्मा जो असतो त्याच्यामध्ये 300 मिली ऑस्मोल, आपली ऑस्मोलॅरिटी किती आहे, ऑस्मोलॅरिटी, तुम्ही मोलॅरिटी वगैरे केमिस्ट्रीमध्ये शिकत असाल, ऑस्मोलॅरिटी तर किती आहे, 300 मिली ऑस्मोल पर लिटर. आणि इथे बाहेर किती आहे, 1000 आहे मिली ऑस्मोल पर, बाहेरची ऑस्मोलॅरिटी जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे ऑस्मॉसिस होतं तेव्हा काय होतं, when the cell is kept in the hypertonic solution. हायपरटोनिक म्हणजे काय, की तिकडे सॉल्ट बाहेर जास्त आहे, सॉल्ट आर मोर, सॉल्ट जास्त आहे. मग अशा कंडिशन मध्ये सेल टॉपिक आठवत असेल, सेल मेम्ब्रेन आठवत असेल, हायपरटोनिक मध्ये जर सेल ठेवला तर काय होईल, सेल मधनं पाणी बाहेर जाईल. म्हणजे काय होईल, सेलचं एक्झोऑस्मॉसिस होईल, एक्झिट होईल. जेव्हा हायपरटोनिक मध्ये असेल तर सेलची ऑस्मोलॅरिटी कमी, वॉटर मूव्ह फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इन द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस. हे कळतंय का? येस मॅम. सगळ्यांना कळतंय? येस मॅम. हा, सो पाणी बाहेर जातं वेन द, तुम्ही रेकॉर्डिंग आहेत मागचे रेकॉर्डिंग बघा, वॉटर इज गोइंग आउट. ओके, वेन इट इज केप्ट इन हायपरटोनिक. मग ह्याच्यामध्ये जर असं या फिश मधनं जर पाणी बाहेर यायला लागलं, या फिश मधनं पाणी बाहेर यायला लागलं तर फिश बस्ट होऊन जाईल की नाही,
मग तो फिश मरूनच जाईल ना. त्याच्यातलं जर डिहायड्रेशन हे सगळ्यात माणूस लवकर मरतो, कुठलाही अॅनिमल डिहायड्रेशनने आधी मरतो. मग हा फिश काय करतो, ह्याला स्वतःला ऍडजस्ट करतो आणि हा युरिन एक्सक्रीटच करत नाही. व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड युरिन, म्हणजे तो पाणी सेव्ह करतो बॉडीमध्ये. त्याची जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती त्या पद्धतीने बनवलेली आहे की युरिन जास्त एक्सक्रीट होणार नाही. आणि दॅट फिश इज सेव्ड हिज लाईफ, सो इट इज अ ऑस्मो कॉन्फॉर्मर. हे कळलं का? तो युरिन एक्सक्रीट करणार नाही, कमी करेल, खूप कॉन्सन्ट्रेटेड युरिन तो एक्सक्रीट करेल हा फिश. ओके, त्याच्या उलट मी फ्रेश वॉटर मध्ये फिश ठेवलाय. हा फ्रेश वॉटर फिश आहे, याची परत 300च आहे ऑस्मोलॅरिटी बॉडीची, आणि बाहेर इथे 50 आहे. म्हणजे हा कुठलं सोल्युशन झालं, हे हायपोटोनिक, सॉल्ट लेवल बाहेर कमी आहे. अशा कंडिशन मध्ये काय होईल, या फिशच्या शरीरात पाणी जाईल. दिस इज कॉल्ड एज अ एंडोऑस्मोसिस. मग हा फिश काय करेल, फ्रेश वॉटर फिश, तो सारखंच युरिन करत राहील. ते करणं त्याला परवडतं, रादर दॅन आपण ते मेंटेन करू. आपण आपली बॉडी तेवढी सफिशियंट आहे ऑस्मोलॅरिटी आपली मेंटेन करायला, कारण आपली एक्सक्रिटरी सिस्टीम पॉवरफुल. कळलं का ऑस्मो कॉन्फॉर्मर म्हणजे काय? सो दे कॅनॉट, येस, राईट डाउन द डेफिनेशन. ऑस्मो कॉन्फॉर्मर आणि ऑस्मो रेग्युलेटर. ऑस्मो रेग्युलेटर, राईट डाउन फर्स्ट. ऑस्मो रेग्युलेटर, these animal maintain an internal osmolarity. Write down osmoregulator. These animal maintain an internal osmolarity different from the surrounding medium, different from the surrounding medium in which they are living. In which they are living. So, in which they are living. So they spend more energy. So they spend more energy to maintain the homeostasis. So, example, most of the vertebrates, see exceptions are always there. So, hagfish have vertebrate आहे, पण तो osmoregulator नाही. So, exceptions, we say exceptions are always there. But write down the example, most of the vertebrates are osmoregulator. Clear? Yes, ma'am. Yes. Now osmoconformer. Write down the definition for osmoconformer. These animal cannot actively control. These animal cannot actively control the osmotic conditions. These animal cannot control the osmotic condition of their body fluids. Instead of this, they change. Instead of this, they change or adapt. Instead of this, they change or adapt the osmolarity of body fluids, osmolarity
of body fluids according to the osmolarity of surrounding medium. Example, all marine invertebrates and some freshwater invertebrates All right. Yes, ma'am. Yeah. So this is water is the most important constituent of protoplasm. Protoplasm म्हणजे सेलच्या आतमधलं एन्व्हायरमेंट. हे सगळं जे आहे सेलचं प्रोटोप्लाझम आहे. यू नो प्रोटोप्लाझम आणि सायटोप्लाझम अशा दोन डेफिनेशन्स आपण केल्या. ऑस्मो रेग्युलेशनची डेफिनेशन रिपीट करायची. ओके, चल परत करते. These animal maintain osmoregulation. These animal maintain an internal osmolarity. These animal maintain an internal osmolarity different from the surrounding medium. Different from the surrounding medium in which they are living. म्हणजे काय, आपल्या समुद्रात जरी टाकलं तरी आपण तेवढीच ऑस्मोलॅरिटी मेंटेन करू. आपल्याला आपण एखाद्या तळ्यात जरी पोहायला गेलो तरी आपण ती आपली कॉन्स्टंट ऑस्मोलॅरिटी ठेवू. ओके, कारण आपली एक्सक्रिटरी सिस्टीम पॉवरफुल आहे, आपल्याकडे एनर्जी भरपूर आहे. बाकीचे जे अॅनिमल्स आहेत इनव्हर्टिब्रेट, गरीब बिचारे अॅनिमल आहे, इव्होल्युशन मध्ये पहिले आलेले अॅनिमल्स आहेत, त्यांना एवढी डेव्हलपमेंटला चान्स मिळालेला नाही. म्हणून त्यांना सराउंडिंग प्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करायला लागतं. ते ऑस्मो कॉन्फॉर्म. त्यांची बॉडी एवढी स्ट्रॉंग नाही की ती सॉल्ट आणि वॉटर ऑलवेज बॅलन्स ठेवेल. आपली किडनी त्या पद्धतीने युरिन एक्सक्रीट करते. खूप सॉल्ट झालं द युरिन विल बी हायपरटोनिक. खूप पाणी आपण पिलं युरिन विल बी हायपोटोनिक. ओके, तो आपण सराउंडिंग प्रमाणे चेंज करत नाही. म्हणून आपण रेग्युलेटर. आणि कॉन्फॉर्मर म्हणजे ते स्वतःला चेंज करतात सराउंडिंग प्रमाणे. राईट. चल, ओके. सो मेटाबॉलिक वॉटर तुम्हाला कळलंय. येस, आपण तुम्हाला माहिती जैन लोक उपवास करतात. महिनाभर ते फूड घेत नाही. त्यांचा बरंच ते व्रत असतं. येस, सो ते महिना विदाउट फूड राहतात, पण त्यांना पाणी पाजत राहतात. म्हणजे ते बेडवर असतात, त्यांची खूप काळजी घेतली जाते. ते त्यांचा धर्माचा तो एक काय म्हणतात त्यांची श्रद्धा आहे. ओके, त्याच्यावर आपण काही कमेंट्स नाही करू शकत. पण त्यांना पाणी पाजत राहतात, कारण फूड नसेल तर चालेल. म्हणजे महिन्याचा उपवास करतात. 30 days दे डू नॉट टेक एनी फूड. पण त्यांना पाणी देत राहतात, गरम पाणी, कोमट पाणी त्यांना पाजत राहतात. बिकॉज डिहायड्रेशन किल्स अ पर्सन फास्टर दॅन लॅक ऑफ फूड. फूड नाही मिळालं तर चालेल, पण पाणी हे मिळायलाच पाहिजे. ओके ओके, सो आय गेस I will stop for today's session over here. We'll have a small session with your parents. I just want to give certain instructions and